इथून मागच्या 2 भरत्यांचा अंदाज घेत गर्दीचे ठरणारे जिल्हे, त्यातला पहिला मुंबई शहर, दुसरा म्हणजे ठाणे शहर, तिसरा घाटकोपर लोहमार्ग, इकडे विदर्भात घुसलं तर नागपूर. आणि आता होतं काय, ठाणे शहरला 1600 मीटर सरळ असल्यामुळे पोरं गर्दी जास्त तिकडे करतात आणि ठाणे शहरचा पेपरचा पॅटर्न हा सोपा असतो. दुसरं म्हणजे मुंबई शहरला जागा खूप प्रमाणात असतात, त्याच्यामुळे पोरं जास्त गर्दी तिकडे करतात. सदरचा व्हिडिओ आम्ही फक्त माहिती देण्याकरता बनवलाय, कोणाला डायव्हर्ट करायचा असा अजिबात हेतू नाहीये माझा. तर त्याचबरोबर गेल्या 2 वर्षापूर्वीचं जर घाटकोपर लोहमार्गाचं बघितलं, माझ्या अंदाजे तिथे काहीतरी 600 का 612 जागा होत्या. त्यावेळेला माझ्या अंदाजे घाटकोपरला 40,000 प्लस फॉर्म आले होते. आता या वर्षी माझ्या अंदाजे काहीतरी 712 जागा आहेत. तर त्यावेळेला ओबीसीचं मुलांचं मेरिट हे 134 का 132 असंच काहीतरी लागलं होतं. तर हा होता आपल्या गर्दीच्या जिल्ह्यांचा व्हिडिओ. तर या वर्षी मी फक्त एक अंदाज व्यक्त करत आहे, म्हणजे शब्द कोणी अर्थ घ्यायचा नाही किंवा माझा असा उद्देश नाही की कोणाला डायव्हर्ट करायचं, हे पहिलं लक्षात घ्या. हा फक्त माझा अंदाज आहे. दरवर्षी मुंबई शहरला गर्दी होती आणि ह्या वर्षी देखील होणारच, कारण की जागा जास्त आहे तिथं. त्याच्यानंतर मुंबई शहरच्या नंतर पुणे शहरला खूप चांगल्या प्रकारात जागा आहे, त्यामुळे तिथे देखील गर्दी होऊ शकते. त्याच्यानंतर माझ्या अंदाजे घाटकोपर असावं, तिथे देखील 700 का 712 अशा काहीतरी जागा आहेत, तिथे देखील गर्दी होऊ शकते. त्याच्यानंतर मी इकडे विदर्भाकडे बघितलं, नागपूरला देखील चांगल्या जागा आहेत, नागपूरला देखील चांगल्या जागा आहेत. आता आपल्याकडचे विद्यार्थी एवढ्या लांब तिकडे जात नाही, त्याच्यामुळे मला नाही वाटत की तिकडचे विद्यार्थी इकडे कोकण पट्ट्यात येतील. तर या वर्षीच्या सगळ्या जिल्ह्यांची ओव्हरऑल जागा बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, आणि जिल्ह्याला खूप जास्त जागा आहेत. त्याच्यानंतर कारागृहाला कुठं जरी गेलं तर स्पर्धा ही सारखीच असणार आहे, कारण विदर्भातले पोरं इकडे एवढ्या लांब येणार नाही किंवा इकडचे पोरं तिकडे एवढ्या लांब जाणार नाही, आणि गेले काय आणि आले काय येऊन एकच कॉम्पिटिशन होणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित विचार करून शांत डोक्याने अर्ज भरा. भरतीसाठी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. व्यवस्थित ग्राउंड द्या, व्यवस्थित अभ्यास करा आणि भरती व्हा. धन्यवाद.